उपवर्गीकरणाविरोधात बदनापूरमध्ये मुसळधार पावसात निषेध मोर्चा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा. अमनराज आंबेडकरांचा आमदार नारायण कुचे यांच्यावर निशाणा. उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात बदनापूर शहरात मुसळधार पावसात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी पायी मोर्चाला सुरुवात केली. हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर निषेध सभा घेण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून उपवर्गीकरणाच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. अमनराज आंबेडकर यांनी स्थानिक आमदार नारायण कुचे यांच्यावर थेट निशाणा साधत आपली भूमिका मांडली. यानंतर आंदोलनकर्त्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मुसळधार पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने आंबेडकरवादी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान मोर्चा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फोटो निकलने वाली है, यकीन मैं क्या बोलता मैं बहुत लगा। अरे तू का दिखा दे, तेरा तो नाम नहीं है का, तू तो नाम नहीं कर त्या काळजामध्ये धडकी भरते आणि म्हणूनच कुठेतरी आपल्याला पाठी खेचण्यासाठी आपल्या भावाभावांमध्ये भांडणं लावली जात आहे. आमचं कच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतोय की ही लढाई फक्त आपल्या एकट्याची नाहीये, ही लढाई 59 जातीच्या सर्व जातीच्या लोकांची आहे. आज फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा बौद्ध वर्ग इकडे उपस्थित असेल, एक दोन मातंग समाजी लोक उपस्थित असतील, पण अख्खा मातंग समाज असू दे, चर्मकार समाज असू दे, ढोर समाज असते आणि बौद्ध समाज असते, महंग समाज असते, हे सर्व आनंदराज आंबेडकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे. आज या पावसाने आपल्याला साथ दिली नाहीये, पण तुमची साथ ही आंबेडकरी घराण्याला आयुष्यभर आहे आणि आयुष्यभर राहील. मी तुम्हाला विनंती करतो, ही साथ इलेक्शन पर्यंत राहू द्या. इकडचा कुचे असू द्या किंवा पुचे असू द्या, हे साले बापाला बेईमान होतात, हे साले आपल्याला बेईमान होतात. उद्या यांचं आरक्षण गेलं तर हे साले आपल्यावर उभे पण राहतील. पण आज जेव्हा आपलं आणि आपला समाज आणि आपलं आरक्षण धोक्यात, तेव्हा स्वतः घरी बसून फक्त टीव्ही बघत बसतील आणि इकडचे लाईट वीज कापत बसतील. ही एकता आपल्या सर्वांची आहे, ही एकता शेवटपर्यंत राहो एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपण सर्व तुफानातले दिवे आहोत. इकडे पाऊस येऊ दे, इकडे वारा येऊ द्या, आपण इकडनं हलणार नाही. आणि जोपर्यंत हे उपवर्गीकरण रद्द होत नाही तोपर्यंत आंबेडकरी जनता रस्त्यावरती उतरत राहील आणि या इकडच्या मनुवादाला दाखवत राहील की तुम्ही किती बी लावा शक्ती, तुम्ही किती बी लढवा युक्ती, तुम्ही करार किती बी हल्ला, लय मजबूत आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. आणि अशीच एकता राखा आणि येणारा काळ हा नक्कीच आपला असेल. इकडचा आमदार असेल, खासदार असेल, हा आपल्यातला एक असेल आणि आपल्या समाजातला असेल, जो आपल्या मेहनतीला आणि आपल्या कष्टांना उभा राहील आणि बाबासाहेबांना बेईमान नाही होणार, असा माणूस तुम्ही लोकांनी निवडायचा आहे. एवढंच सांगतो आणि इकडे थांबतो. जय भीम.